आता आपण आलमे गावामध्ये आहोत आणि प्रत्यक्ष ग्राउंड रिपोर्ट करतोय. सकाळी कोळवाडी या ठिकाणी एक संदिग्ध गाडी पकडली. त्या गाडीतनं काही जे चोर होते तर ते पळाले. 2 चोर त्यांनी त्या ठिकाणी कोळवाडी ग्रामस्थांनी पकडले होते ऑन द स्पॉट. आणि बाकीचे जे लोक होते ते कोळवाडीच्या माध्यमातून म्हणजे असे इकडं आलमे साईडला पळताना आढळले. तर आलमे साईडला पळाल्यानंतर इथले जे ग्रामस्थ आहेत किंवा डिपार्टमेंट असेल पोलीस प्रशासन त्यांनी खरं तर प्रयत्न सगळ्यांनी केले आणि त्यातील 2 जे चोर होते त्या 2 चोरांना पकडण्यात यश आलेलं आहे. ते जे चोर आहेत ते हत्यारबंद आहेत, त्यांच्याकडे पिस्टल आहेत, चाकू आहेत आणि शरीराने देखील धिप्पाड आहेत. खरं तर हा सगळा जो परिसर आहे हा आलमी गावातील जंगलाचा परिसर आहे. आता रात्र झाल्यामुळं खरं तर शोध मोहीम थांबवण्यात आली आहे, परंतु ग्रामस्थांना या ठिकाणी काहीतरी हालचाल जाणवली. त्यामुळे पुन्हा एकदा इथले जे आलमीचे ग्रामस्थ आहेत तर या ठिकाणी सर्च करण्यासाठी आलेले आहेत. बरेच ग्रामस्थ आहेत आणि ह्या सगळ्या परिसराला त्यांनी आता वेढा दिला आहे आणि सगळ्या बाजूनी जे काही बॅटरी आहे टॉर्च मारून खरं तर त्यांची शोध मोहीम या ठिकाणी सुरू आहे. या सगळ्या परिसरातील जे काही नागरिक आहेत खरं तर त्या सगळ्यांना आमचं आव्हान आहे की आपण देखील काळजी घ्या, कारण त्या चोरांकडे पिस्टल आहेत, हत्यारं आहेत. त्यामुळे आपली जी घराची लाईट आहे आजूबाजूच्या सगळ्या लाईट खरं तर चालू ठेवा आणि काही संशयास्पद वाटलं तर गावच्या ग्रुपवर अथवा तुमच्या गावचे जे पोलीस पाटील आहेत त्यांच्याशी तात्काळ संपर्क साधा. पोलीस प्रशासनाशी देखील तात्काळ संपर्क साधा. या ठिकाणी माझ्यासोबत काही ग्रामस्थ देखील आहेत. आता चारही बाजूंनी त्यांनी या घटनास्थळाला वेढा घातलेला आहे. काही 2 व्हीलर देखील आहेत, काही टॉर्च. आता इथं जर आपण पाहिलं तर टॉर्च देखील त्याच्या माध्यमातून शोध मोहीम सुरू आहे. काही ग्रामस्थ आहेत, आपण त्यांच्याशी बोलूया. नेमकी काय घटना या ठिकाणी जाणवली? आत्ता एक 15 ते 20 मिनिटापूर्वी ना या वरतील्या ठिकाणापासून या परिसराला काय म्हणतात? शिवचं माळ वस्ती. अच्छा, हां. तर या ठिकाणापासून एक इसम खाली गेल्यासारखा वाटला. त्याच्यानंतर ग्रामस्थांनी शोध मोहीम चालू केली. आता म्हणजे कशा पद्धतीने वेढा घातला या सगळ्या? किती लोक सर्च मोहीम सर्च मोहीम मध्ये साधारणतः खालच्या साईडनी एक तिकडनं येत आहेत त्या पण आहेत? हो त्या पण आहेत. त्या पण वरती परत आपल्या पाशीच येणार आहे बघा इथपासून. इकडनं येता येते. आणि वरतील्या साईडनी पण तुम्ही जर बघितलं तर वरतील्या साईडनी पण बरेच गावातले हो ग्रामस्थ सगळे आलेले आहेत. तर आत्ता मगाशी अज्ञाती संध्याकाळच्या काळामध्ये किती या ठिकाणी? 2 चोर पकडले. त्यांच्याकडे काय काय होतं? त्यांच्याकडे आता एक ते बंदूक सारखं होतं आणि बाकी मग व्हिडिओमध्ये दिसतंय तो पिस्टल होतं काय? पिस्टल वगैरे गावठी गट्टा वगैरे ते होतं. आणि बाकी मग हे चाकू सुरे असले रक्कम देखील होती का त्यांच्याकडे? रक्कम भेटलेली आहे, पण ती नक्की किती ती आम्हाला ग्रामस्थांना काही माहिती नाही. डिपार्टमेंटच्या ताब्यात. हो, ठीक आहे, धन्यवाद. तर या ठिकाणी आपण पाहतोय की बरेचसे ग्रामस्थ इकडे जर पाहिलं तर ह्या ज्या 2 व्हीलर आहेत, ठीक आहे, ह्या 2 व्हीलर ह्या सगळ्या शोध मोहिमेमधल्याच आहेत. अनेक लोक आता इथं देखील गाड्या दिसत आहेत, थोड्याशा अंधारामध्ये दिसणार आहेत, पण इथं देखील गाड्या आहेत. ही सगळी मंडळी आता ह्या सगळ्या चोरांचा शोध घेते. आणि हे जे चोर आहेत खरं तर कोळवाडीमध्ये जी 4 चाकी पकडली चोरीची, संशयास्पद वाटली म्हणून खरं तर तिथल्या ग्रामस्थांनी ती गाडी अडवली आणि त्या गाडीमधनं 2 चोरांना पकडलं. परंतु बाकीचे जे चोर आहेत ते पळून जाण्यात यशस्वी ठरले होते. आणि प्रत्यक्ष ग्राउंड रिपोर्ट खरं तर आपण घेतो त्या सगळ्या घटनेचा. आता बराचसा उशीर झालेला आहे. किती वाजले आता? रात्रीचे 10 वाजले जवळपास आत्ता. आणि या सगळ्या सर्चिंगमध्ये आपण त्या जंगलामध्ये जातोय आणि चोरांची जी शोध मोहीम आहे ग्रामस्थांसोबत आपण या ठिकाणी शोध मोहीम घेतोय. हा सगळा जो जुन्नर तालुक्याचा हा परिसर आहे खरं तर या ठिकाणी बिबट्याचा वावर जो आहे तो मोठ्या प्रमाणावर असतो. म्हणजे ती देखील खरं तर भीती आहे. आणि पाऊस पडला आहे त्याच्यामुळं सापांचं प्रमाण देखील या सगळ्या जंगलामध्ये आहे. तरी देखील हे जे ग्रामस्थ आहेत ते मोठ्या धाडसानं ही सगळी शोध मोहीम या ठिकाणी करतायत. अनेक युवक आहेत असे जे 2 व्हीलरवर अगदी माळाचा कोपरा शोधतायत. तिकडनं काही ग्रामस्थ आलेत, काही इकडनं आहेत. म्हणजे मगाशी जर पाहिलं तर ह्या परिसरातले 400 ते 500 युवक या सगळ्या शोध मोहिमेमध्ये सहभागी झाले होते. इकडनं गाडी नाही जाणार खाली, इकडनं येईल बहुतेक, इकडनं ना.
2 चोर जे आहेत ते त्यांनी पकडलेले आहेत. इकडनं येईल बघा अशी. हा सगळा जंगल परिसर आहे. दिसती का रे हालचाल पुढं काही? तिकडनं बरेचसे ग्रामस्थ आलेत, त्यांच्याकडे देखील आपण जाणार आहोत. जाणवते काय हालचाल? हां बोला ना. चला बरं पुढे जाऊ. इकडे ह्या ओढ्यामध्ये खतर ओढे नाले बरेचसे आहेत, त्याच्यामुळं लपण देखील भरपूर आहे. कुठेही खरंतर हे चोर जे आहेत ते लपलेले असू शकतात. गाड्या तिथेच उभ्या करा, इकडे आपण पाय पाय सर्च करू. गाड्या तिथेच उभ्या राहू द्या. इकडे इकडे एवढ्यामध्ये कुत्री तिकडं भुकायला लागली काय, तिकडं काय त्यांना मागवावं लागला की काय? हा म्हणजे अनोळखी लोक आली त्याच्यामुळं. हॅलो, हा बोला ना सरपंच. हे ठिकाण कोणतं आहे? नाही ह्या वस्तीला काय म्हणतात? हा फुलवडी वस्ती. हा शिवेवर आलो इथं. ते काहीतरी जाणवलंय ग्रामस्थांना. हो हा इथेच थांबलोय. हो बरं ठीक. आता खरं तर जसं जसं ज्याला माहीत पडतंय तसं तसं तो या ठिकाणावर आता येतोय. काही वेळापूर्वीच इथले सगळे ग्रामस्थ शोध मोहीम जी संपवून परत गेले होते, परत आता पुन्हा एकदा फोन सगळ्यांचे झाले असतील, त्याच्यामुळे ज्याला कळते तो पुन्हा एकदा ह्या वस्तीकडं येतोय. इकडनं चालतंय. हा बोला ना. हां बर. अच्छा तिकडे त्या साईडला दिसलेत का? बरं आलो तिकडं. ठीक. ते अनिकेत शिंदेचं घर कुठं आहे? हां मग ते त्या साईडला दिसलेत. हां त्या अनिकेत शिंदेच्या घरच्या साईडला आता ते चोर दिसलेत. तर आपण आता तिकडे जाऊया. गावातून फोन आला होता. चला.